नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहे, जी थेट आपल्या शेतकरी बांधवांशी संबंधित आहे. महाराष्ट्र विधानसभा 2026च्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे, कर्जमाफी. होय मित्रांनो, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने एक ठोस आणि विश्वासार्ह पाऊल उचललं आहे. या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत माफ करण्यात येणार आहे. यासोबतच जे शेतकरी नियमितपणे आपलं कर्ज भरतात अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना 30 जून 2026 पर्यंत अंमलात आणली जाईल असा सरकारचा निर्णय आहे. पण मित्रांनो, अजून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. माध्यमांमधून आलेल्या या माहिती संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की लवकरच सर्व माहिती अधिकृतपणे स्पष्ट केली जाईल. यासाठी एक अभ्यास गट समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात येणार आहे आणि त्यावरूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. आता लक्ष देण्यासारखा एक खूप महत्त्वाचा मुद्दा, ही कर्जमाफी सर्वांसाठी नाही. ही योजना फक्त गरजू आणि पात्र शेतकऱ्यांसाठीच लागू असेल. ज्यांच्याकडे मोठं घर, 4 चाकी गाडी किंवा भरपूर संपत्ती आहे अशा श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यावरून स्पष्ट होतं की सरकारचा फोकस अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांवर आहे. म्हणजेच खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच याचा फायदा मिळणार आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या मनात अजून एक मोठा प्रश्न आहे. जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये नेमके कसे मिळणार? हे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील का की कर्जातून समायोजित केले जातील? तसेच अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की 31 मार्च नंतरही कर्ज भरण्यासाठी थोडी मुदत वाढवली जावी, जेणेकरून कोणताही नियमित शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. ही मागणी योग्य आहे, कारण आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरत आहेत आणि त्यांनाही न्याय मिळणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्या एप्रिलमध्ये येणाऱ्या अभ्यास गट समितीच्या अहवालाकडे. त्या अहवालानंतरच स्पष्ट होईल कोण पात्र ठरणार, कोणाचं कर्ज माफ होणार आणि कोणाला अनुदान मिळणार. आणि हो, या योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट, नियम, तारीख किंवा लाभार्थी यादी सर्वात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल. आम्ही रोज अपडेट्स घेतो आणि तुम्हाला फक्त खरी, अचूक आणि अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ही योजना खरंच अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. पण त्यासाठी तुम्हीही अपडेट राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तुमची प्रगती, तुमची शक्ती. जय महाराष्ट्र, जय किसान. धन्यवाद मित्रांनो.